हिंदुत्ववादाची वज्रमूठ काँग्रेसनं फोडून टाकली आहे असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलंय। त्याचबरोबर 1 लाख खरात एकत्र आले तर एक अकबर तयार होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। ते नांदेडमध्ये परशुराम तेजोत्सव निमित्तानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये बोलत होते। मुघल आझम सिनेमा बनवला जातो, त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी त्यामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र उचललं गेलं। असे 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल। त्या डिबेट मध्ये ते कोण गृहस्थ होते यूपीचे का कुठले ते फार अप्रतिम बोलले। ते मला एवढं पडलं। त्यांनी विचारलं मोदी साहेब का काय करत नाही, म्हणजे ते का करावं त्यांनी। तो म्हणाला हिंदू रस्त्यावर उतरून आक्रोशच करत नाही तर नरेंद्र मोदींनी का जवळ घ्यायचं। इथे धर्माच्या नावावर वेगळं काही मिळत नाही असं म्हणतात, मग फक्त मंदिरांवरतीच सरकारचा कंट्रोल का आहे इतकी वर्ष स्वतंत्र भारतामध्ये। सगळ्या आपल्या मंदिरांमधलाच पैसा सरकारी तिजोरीत का जातो, का मशिदीमधला जात नाही, का चर्च मधला जात नाही। म्हणजे चर्च मधला सगळा पैसा फक्त ख्रिश्चन धर्माच्या विकासासाठी खर्च केला जातो, सगळ्या मशिदी आणि मदरशांमधला सगळा पैसा फक्त मुसलमानांसाठी खर्च केला जातो, फक्त त्यांच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।